स्पॉन्टेनियसली ज्यावेळेस ऍक्टिव्हिटी करतो ना, स्वतःहून स्वप्रेरणेने, त्याला भक्ती म्हटलेलं आहे. आणि भक्ती घडली पाहिजे. सांगे वांगे ना मग कळालं, मग मी अचानक कळालं म्हणून मी आले. सांगे वांगे ना अचानक कळालं म्हणून येऊच नका. अंतःकरणामध्ये जर भक्ती असेल, श्रद्धा असेल आणि काहीतरी करण्याची, सेवा करण्याची, समर्पण करण्याची, वेळ देण्याची जर तयारी असेल तर त्याला अनुभूती बघायला मिळते. 130 सेवे करायची अनुभूती मागच्या वेळेची घेतली. त्या दिवशी सांगता सांगता असं सांगितलं की आपली भैरवचंडी अमावस्या निमित्त कुटुंबाला, घराला संरक्षण मिळावं म्हणून आपण आई भगवती आणि काळभैरवनाथांची एकत्रित अशी सेवा रुजू करत असतो. त्याला आपण भैरवचंडी म्हणतो. भैरवचंडी अति मोठं गंधांतर आलं, संकट आलं का आपण भैरवचंडी देतो. अशा सेवेला, अशा प्रायोरिटीच्या सेवा आहेत ज्या गुरुमाऊली सांगतात त्या सामुदायिक केल्या तर यांची फलश्रुती आपल्याला बघायला मिळत असतं. असंख्य पटीने याची फलश्रुती बघायला मिळते. आणि वैयक्तिक माणूस हे करू शकत नाही बरं का. याग असेल, काळभैरव जयंतीची ती महान अशी सेवा असेल, जवळजवळ इथं 100-150 माणसं होते. 130 सेवे केली होती. 130 गुणिले 11 वेळेस हवनयुक्त आणि एक महामृत्युंजय मंत्र हवनयुक्त. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, एवढी सेवा आपल्या खात्यावर रुजू झालेली असते. ही एकट्याला करता येणार नाही. तुम्ही जर इतर वेळेस जर ही सेवा करायला गेले, 11 वेळेस काळभैरव अष्टक जर घ्यायला गेले तर कंटाळा येऊन जातो, नको नकोशी होतं. पण इथं सामुदायिक पद्धतीने 20 मिनिटांमध्ये सर्व सेवा झाली, हवनयुक्त झाली. हे सामुदायिक सेवेचं हे बळ आहे. न कंटाळा करता, आळस न करता आपल्याला ती सेवा अनायास आपल्या हातून होत असते. आणि त्या दिवशी सांगण्यात आलं का अमावस्येची सेवा आपली ना रविवारी होईल. नेमकं पंचांग बघितलेलं नव्हतं, पण आपल्याला गर्भी अमावस्या ज्यावेळेस असेल ना त्यावेळेस ही सेवा रुजू करायची. गर्भी अमावस्या, गर्भी अमावस्या म्हणजे मध्यांतर. आता रविवारी सकाळी अमावस्या संपलेली असते आणि शनिवारी ती सकाळी लागते. शनिवारी सकाळी लागल्यामुळं आपण ही सेवा शनिवारीच करणार आहे. ही सेवा आपण शनिवारीच करणार आहे. आणि ज्यावेळेस निगेटिव्ह ऊर्जा असतात आणि त्या जर घालवायच्या असेल, शनिवार उत्कृष्ट सांगितलेलं आहे. आपण ज्यावेळेस तोडगे उतारे करतो, घराला संरक्षण नारळ बांधायचा, जर अमावस्या नसेल तर आपण सांगतो शनिवारी बांधा. एखाद्याचा उतारा करायचा, शनिवारी करून द्या. का सांगतोय? शनिवारी अदृश्य शक्तींना दूर करण्यासाठी फार मोठे हत्यार आपण उपसलेलं आहे. त्या हत्याराचं नाव आहे ते म्हणजे भैरवचंडी. कळत न कळत तुम्ही करत राहा. त्याचे आज ना उद्या त्याचे फळ बघायला मिळतात. ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये असं चिकित्सा शास्त्रामध्ये असं सांगतात, जर तुमच्या शरीराची इम्युनिटी पॉवर जर चांगली असेल ना, कुठलाही आजार तुमच्या वेळेला हवी होत नाही, हवीच होत नाही. जर अँटीबॉडी जर तुमच्या शरीरामध्ये जर तयार असतील तर तशा समस्याच्याही रोग तुम्हाला लागू नये, जरू नये, समस्या तुमच्यावर हवी होऊ नये म्हणून आपल्या पदरी अगोदरच आपले ना अँटीबॉडी म्हणून आपली सेवा रोगी करून ठेवावी. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला संकट येईल त्यावेळेस फक्त हाका मारायचा विषय असेल, आपली सेवा त्यावेळेस कामाला येत असते. म्हणून आपल्याला ती सेवा रुजू करायची. म्हणजे शनिवारी आपली ही सेवा होईल. आरती 15 मिनिटे अगोदर चालू होईल. म्हणजे 5:45 आरती चालू होईल आणि 6:30 आपला भैरवचंडी चालू होईल. त्याला 2 तास लागतात. 64 वेळेस काळभैरव अष्टक, 700 ओव्या आणि पूर्ण आपल्याला दुर्गा सप्तशतीचं वाचन करायचं. हा तांत्रिक ग्रंथ बरं का, पुन्हा सांगतो. हा वाचावा तसा वाचावा असाच प्रकार नाहीये. यम नियम आणि सद्गुरूच्या सानिध्यामध्ये जर हा ग्रंथ वाचला तर याचे चांगले रिझल्ट बघायला मिळालेले. आणि तुम्ही यम नियम सगळे धाब्यावर बसवले, ज्याला जसं वाटत तसं तुम्ही वाचायचा प्रयत्न करा. सुचिरभूतपणे अनेक ठिकाणी अनेक मंडळांमध्ये आम्ही बघितलेलं आहे. बाई भगवतीचे मोठमोठे मंडळी आहेत, पण हे दुर्गा सप्तशती वाचतात, औषध साधा हातपाय धुवायला सुद्धा पाणी नसतं. अर्घाला वाचत नाही, तिलक वाचत नाही, रात्री सुक्त वाचत नाही, नवार्णव मंत्र म्हणत नाही, प्रार्थना म्हणत नाहीये, अधिष्ठान मानलेलं नाहीये. आणि भगवतीला डायरेक्ट साखर घालता युद्धाचे प्रसंग तिथं शुंभ निशुंभ धूम्रलोचन, हा युद्धाचा प्रसंगाचा हा ग्रंथ आहे. ज्यावेळेस तुम्ही आमच्या ताळबद्ध लयबद्ध पद्धतीने वाचत नाही ना, त्याचे परिणाम त्याच पद्धतीने आहे. तुम्ही बघा मंडळींची अवस्था काय आता सध्याच्या स्थितीने. हा जेवढे मंडळाचे अध्यक्ष आहे ना, आता सध्या सगळे याच्या संकटाच्या याच्यामध्ये नाही,
त्या ग्रंथाचं महत्व आपल्याला समजलं पाहिजे. हा ग्रंथ वाचत असताना याचा इतिहास असं गुरुमावळे स्वतः सांगितलंय. आपण हा ग्रंथ वाचत असताना अति धाडसाने वाचलेला आहे. बीत हे दोन ग्रंथ असे, एक म्हणजे श्री गुरुचरित्र आणि दुसरा म्हणजे श्री दुर्गा सप्तशती. हे दोन्ही ग्रंथ असे आपल्या मार्गाने ज्यावेळेस वाचायला सुरुवात केली ना, 72 साली पहिला सप्ताह झालेला होता दत्त जयंतीचा. 72 साली त्याच्यात पुष्पताई गोडसे वगैरे होत्या बघा. आता त्यांचं निर्माण झालं, त्यांचा मुलगा कलेक्टर आहे, पती वारलेला होता. 72 साली पिठले महाराजांची आज्ञा झाली आणि 48 पासून तर 72 सालापर्यंत पिठले महाराजांची भेट झाली. आणि पिठले महाराजांनी सातत्यानं दोन्ही सप्त्याला गुरुभाव आपल्या मोरे दादांकडून गुरुचरित्र आणि दुर्गा सप्तशती वाचन करून घेतलेलं. सातत्याने ते औदंबरापाशी. आणि किती वर्ष त्यांची सेवा करून घेतली, जवळजवळ 26 वर्ष सद्गुरूने अगोदर साधना करून घेतलेली मोरे दादांची. ज्यावेळेस आपण मोरे दादांची जय म्हणतो ना, त्या मोरे दादांच्या पाठीमागचा इतिहास बघा. 26 वर्ष अखंडित त्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला मार्गक्रमण करायचंय. तिथे आमच्या वर्षाला 6 महिन्याला झेंडे बदलतात, वर्षाला 6 महिन्याला देव बदलतात, वर्षाला 6 महिन्याला आमचे आरोग्य दैवत बदलतात. आम्हाला जर थोडीशी संकट निर्माण झालं, थोडस काही समस्या निर्माण झाली तर हा बाबा लय भारी, नाही ती बाई तर लय भारी, साले तिकडे झेंडे फेकले गेले. 26 वर्ष मोरे दादांचं वाक्य खाली जात नव्हतं. मोरे दादांना ज्यावेळेस आपण म्हणतो ना, गल्ली बोळामध्ये बाया वर करून फिरणारे अनेक दादा बघितलेले असेल. हा आपण धोतर घातलेला, पंचा घातलेला असा एक व्यक्ती जो वेदांवर बोलतोय, जो धर्मग्रंथांवर बोलतोय, ज्याच्या शब्दाला धार आहे. रामकृष्ण पांडुरंग महाराष्ट्राला माहिती होता. आणि याच्या पलीकडे हे श्री स्वामी समर्थ हे समजून सांगण्याचा हाडाचे काढा केले, रक्ताचं पाणी करून या व्यक्तीला, त्या महामानवाला हा स्वामी समर्थ मार्ग पोहोचवलेला आहे. बरेच जण म्हणतात बरं का, तुम्ही मोरे दादांची जय का बरं म्हणतात. अहो एकदा म्हणून चालणार नाही. मोरे दादांची जय 108 वेळेस मोरे दादांची जय म्हणावं लागेल, त्याचे उत्तर फेकणार या मोरे दादांनी. धाडसानं हे ग्रंथ तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवलेले. म्हणून भैरव चंडी आपल्याला करायचा आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. नंतर आपला सप्ताह येतो. सप्ताह सर्वात महत्वाचा आहे. दत्त जयंती निमित्त हा उत्सव साजरी केला जातो. सप्त्याची रूपरेषा आपल्या सर्वांना माहिती आहे. आपलं पारायण इतर ठिकाणी किती वाजता चालू होतं माहिती नाहीये, पण इथं आपल्याला पारायण आपण 6 वाजता चालू करणार आहे, ज्याला 5वा वेद मानलेला आहे. मराठी भाषेमध्ये 5वा वेद आहे. वेदांमध्ये अनेक फरक आहे का वेदांमध्ये, आणि याला 5वा वेद मानलेला आहे. जसं वेदांमध्ये मंत्र जर तुम्ही म्हटले तर त्याचे परिणाम चांगले जाणवतात. फॉर एक्झाम्पल, आता आपण एका मिनिटाचा मंत्र घेतला बघा. यं वैदिका मंत्रदृश्य पुराणः इंद्रं यमं मातरिश्वानमाहु वेदान्तिनो अनिर्वचनीयमेकं यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति. त्या ऋग्वेदातलं हे सूक्त, ऋग्वेदातलं. घरामध्ये, कुटुंबामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये जर वाद विवाद निर्माण होत असेल तर आपण हा 1 मिनिटाचा मंत्र 5 वेळेस म्हणावा. घरामध्ये, कुटुंबामध्ये शांतता आहे ना राहण्यास मदत होते. हा ऋग्वेदातला. आणि त्याच्यात किती देवतांचं वर्णन आलेलं आहे बघा का, किती देवतांचं वर्णन आलेलं आहे. यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिवयुक्तोचं यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति. बुद्ध 9वा अवतार मानलेला आहे, 9वा विष्णूंचा. बुद्ध तथा बौद्ध जैन धर्म, बौद्ध जैन सत्रिय काले तसी कसंतः. सत्रिय कालेची त्यांच्यातला मंत्र आहे. सत्रिय काल म्हणजे शिखर संप्रदायातला हा मंत्र आहे. ओंकार एक सती नाम हे त्यांच्या ग्रंथाचं पहिलं वाक्य. सत्रिय काले तसी कसंतः स्वामेति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एवं प्रभुरद्वितीयः. तो प्रभू सोडून दुसरं कोणी नाहीये. तुम्ही कोणत्याही नावाने हात मारा. ज्यावेळेस हा एक मंत्र म्हटलं जातं ना, जगातल्या सर्व धर्म संप्रदायातल्या महाविभूतींच्या चरणी प्रार्थना केलेली.
तू कोणता देव आम्हाला माहिती नाहीये. अनिर्वचनीयमेकम, अनिर्वचनाय म्हणतात बरेच जण. अनिर्वचनीयमेकम, बास तूच आहे, तू आणि तूच सत्य. हा मंत्र जर तुम्ही मल्हारी सप्तशती नावाच्या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाला जर वाचन करून जर म्हटला आणि असे 7 पाठ केले तर घरामधले जे टोकाला जाणारे वाद आहे ते वाद मिटतात. मल्हारी सप्तशती ग्रंथाच्या आहे ना प्रत्येक अध्यायाच्या शेवटी हा मंत्र म्हणायचा असतो, म्हणजे 13व्या अध्यायाला जोडून. म्हणजे ऋग्वेदातले हे सत्य जर एवढं काम करतं तर हा 5वा वेद आहे. गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. त्या पारायणानं तुमच्या मनोकामना पूर्ण होतात, पण संकट मुक्ती होते आणि पुण्याचा अर्जन केल्यासारखं आपल्याला मिळतं फळ. म्हणून कुणीही संधी चुकवायची नाहीये. श्री गुरुचरित्र. बरेच जण म्हणतात आम्हाला लग्न ते खरे हरकत नाही, पण लग्न असेल अगदी घरातला असेल तो भाग वेगळा आहे, पण पाहुण्यांचं काही अडचण नाही तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या जेवणाचा डबा तुमच्या सोबत ठेवू शकता. बरेच जणांचं यातही अजून मतांतर आहे, त्याच्यामध्ये नियम लय कडक आहे, असं होतं तसं होतं. नियम तर फार काही नाहीये. अंतःकरण असता पवित्र सदा सर्वदा वाचावे श्री गुरुचरित्र. अंतःकरण पवित्र कसं राहील, यम पाळा. परान्न वर्ज करावं. परान्न म्हणजे काय, दुसऱ्याच्या घरचं फुकटचं अन्न खाऊन याला परान्न म्हटलेलं आहे. आपल्या शाकभाज्या, पालेभाज्या, फळभाज्या यांचा आहारामध्ये समावेश करावा. शक्यतो आपण धुतलेले वस्त्र वापरावे, वासनापुरतं धुतलेले वस्त्र वापरावे. कांदा लसूण घातलेले पदार्थ खायचे नाही, असे साधे सोपे नियम आहे. जर एवढे नियम पाळून जर गुरुचरित्र वाचलं तर मग आपल्याला त्याच्या अनुभूती बघायला मिळतात. म्हणून आपल्याला श्री गुरुचरित्र पारायणाला बसायचंच आहे. त्याचबरोबर आपल्याकडे इथं प्रचंड मोठी सेवा रुजू केली जाते. अगदी 7 दिवस जी सेवा केली जात नाही ती सेवा म्हणजे प्रहर सेवा. हा मोरेदादांनी ज्यावेळेस सुरुवातीला हा शब्द वापरला प्रहर, तर त्यावेळेस बरेच जणांना छातीमध्ये धडकी भरली बघा. दादा तुम्ही प्रहर म्हणजे काय म्हणता, रात्रीचे प्रहर असतात, हो त्या प्रहरामध्ये करावयाची सेवा त्याला प्रहर सेवा. आयुष्यात अनेक आपल्यावर प्रहार होत असतात आणि प्रहारातून मुक्त करण्यासाठी सदैव तुम्ही स्वामी महाराजांना चिष्टक ठेवतात ना. आता 7 दिवस स्वामी महाराजांकडे काहीच मागू नका आणि तुम्ही स्वतः होऊन तिला प्रहर सेवा रोजू करा. वर्षभर तुमच्यासाठी स्वामी महाराज उभे राहतात. कुठलाही प्रहार तुमच्यावर येऊ देत नाही, म्हणून ती रुजू करावयाची सेवा म्हणजे ती प्रहर सेवा. आता प्रहर सेवा जर कोणी नवीन असेल त्यांना माहिती नसेल प्रहर सेवा म्हणजे काय. पूर्वी आता अनेक जणांनी दिंडोरीला पारायण केलेले, याच्यात किती जणांनी दिंडोरीला पारायण केलेले, दिंडोरीला अजून एकाने नाही केलेलं, अश्विनीने केलेले 4-5 पारायण अश्विनी तिकडच. विचारून बघा दिंडोरीला प्रहर सेवा कशी असते माहिती का. 3-3 तासाची प्रहर सेवा, 4-4 तासाची प्रहर सेवा, कमीत कमी 2 तासाची. आणि आपल्या केंद्रात किती तासाची, 1 तासाची. दिंडोरी सारख्या ठिकाणी 4-4 तासाची प्रहर सेवा आहे आणि आपल्याकडे 2 तासाची आणि 1 तासाची. तरी 1 तासामध्ये माणसं कंटाळून जातात, नको ना असं झालं तसंच झालं. आणि संकट आलं आजारपणामध्ये तुम्ही दवाखान्यात किती वेळ थांबत हो. दवाखाना सुरू झालं, रात्र झोप येत नाही, मग त्यावेळेस कसे स्वामींचा जप करत राहतात रात्रंदिवस. त्यावेळेस आम्हाला रात्रंदिवस स्वामी महाराज आठवतात. महाराजांचं वाक्य, ज्यावेळेस सुखाचा काळ चालतो ना त्याच वेळेस तुम्ही महाराजांचा जप करावा. जे संत तुलसीदास महाराजांनी सांगितलेलं. संत तुलसीदास महाराज फार सुंदर म्हणतात, ज्यावेळेस संकट येतं ना प्रत्येक जण देवाचं नाव घेतं, पण ज्या आपल्यावर देवाचं नाव अशा वेळेस घ्या तर परत संकट आलंच नाही पाहिजे, अशा पद्धतीने देवाचं नाम घ्या. म्हणून सांगण्याचं तात्पर्य काय, आपल्याकडे वेळ आहे, चांगला वेळ आहे, आपण ह्या काळामध्ये सेवा होतात. आपल्या पुरुषांना सांगा 1 तास, दादा जास्त काही नाही, 1 तासासाठी प्रहर सेवा आपली ना केंद्रामध्ये रुजू करा. इथं लहान लेकरं बसलेले असतात. मागच्या वेळेस तुम्हाला एक अनुभव सांगितला. मागच्या वेळेस आपला अनुभव म्हणजे आपण तो रेकॉर्ड केलेला आहे आणि ते गुरुमाऊलीकडे जाऊन सांगितलं. 5ची बॅच होती, सर्वांना माहिती, तरी मी पुन्हा एकदा सांगतो. 5ची बॅच होती. अजून आम्ही शोध घेतोय बघा त्या व्यक्तींचा. जर कोणी असेल तर त्याने सांगावं. ते 5 वाजता 4था का 5वा दिवस होता आपल्या या केंद्रामध्ये प्रहर सेवेचा आणि आपण एक सिस्टीम डिझाईन केलेली. तासाला प्रहर सेवा बदलत असते
आणि झालं असं तर 5 वाजता प्रहर कधी आलेच नाही. त्याच्यापैकी आज अनेक जण येत आहे. कुणाला आहेत ना रे? कुणाला तर होती कालिका नगरवरून येत असतात, काही अजून थोड्या राऊंड्यावरून सेवेकरी येत असतात. दर गुरुवारी येतात बघ ते सेवेसाठी राऊंड्यावरून. कोण कुठून येतं कोण कुठून येतं. असे 5 जण होते तिथं घोडके सोडणारे ते होते. अहो यांना 5 वाजता नंतर काहींचा झोपा लागून गेला, काहींचा अलार्म वाजला नाही, काहींची तब्येत अचानक बिघडली आणि सगळं काय असं सुरळीत चालू होतं. महाराज दाखवून देतात कायम त्यांचं अस्तित्व प्रत्येक सप्त्यामध्ये महाराजांनी त्यांचं अस्तित्व दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक सप्त्यामध्ये अस्तित्व दाखवून दिलेलं आहे. आणि झालं असं तर महाराजांना दाखवायचं अनुभूती द्यायची होती म्हणून महाराजांनी कदाचित ही लीला केली असावी. कारण एवढ्या लोकांना अचानक विसर पडावा असं काही होणं नाही. 4 दिवस ही माणसं सातत्याने आले नाही. 5व्या दिवशी या माणसाला अचानक झोप लागून गेली. त्यातला फक्त एकच व्यक्ती आलेला आहे. कोणते काका आलेले होते कोण काका एवढं आठवत नाही, पण ती एकमेव व्यक्ती आलेली होती. 5 माणसं आलेले होते. आपला हा साखरे असेल नाही तर आपला आदित्य आणि ते आता म्हणजे आपण दोघं तिघे बाकीचे पोरं उठानाच रात्रभर झोपते नाही. कधी कधी ते कधी कधी चालू किंवा कुणी रात्री 4 वाजेपर्यंत थोडस लक्ष ठेवावं लागतं. जर कुणी आलं नाही तर अचानक मुलांना उभं लागतं. मग ती मुलं जागरण झालं ते मुलं सुद्धा उठली नाही. बघा कधी कधी काय प्रसंग आहे. आता मुलं उठली नाही, ज्यांच्याकडे प्रार होता ती माणसं आली नाही. हे दोघांचं ठरलं आता आपण दोघच जाऊ आणि 3 प्रहर आहे तसेच ठेवू. प्रहर म्हणजे काय? 2 व्यक्तींनी श्री स्वामी समर्थ मंत्रावर जप करणं सातत्याने 1 तासभर. दुसरे 2 व्यक्ती असतात ते स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करतात आणि अजून 2 जण असतात ते वीणा वादन करत असतात. अशी 6 जणांची टीम आणि ती एका तासाला ही सेवा रुजू करत असतात अदलून बदलून. याला आपण प्रहर सेवा म्हणतो स्वामींच्या दरबारामधली. मग आता आपण 3 जण आहोत, 3 जण आता नाहीचे. मग आता काय करायचं म्हणजे विने ठेवून देऊ म्हणजे आणि आपला जेवढं होईल तेवढं शक्य. ते महाराज आहे जिथं सगळ्या समर्थांना ते एकच येते श्री स्वामी समर्थ. ज्यावेळेस तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न संपतात ना आणि सगळं बुद्धी चालायची बंद होते ना त्यावेळेस त्यांची शक्ती काम करत असते. अचानक 5 व्यक्ती आल्या, पटापटा त्यांनी हातपाय धुतले आणि दरबारात घुसले. 5व्या दिवशी या व्यक्तींना ओळखीच्या ना पाळखीच्या ना कोणाच्या ते मुलं तर गेल्या 2 वर्षापासून सातत्याने केंद्रात राहतात. ते म्हणजे पारायणाला बसलेले नाही आणि याला बसलेले नाही. त्या माणसाने काही केलं नाही, गेले डायरेक्ट गेले आणि प्रहरे घेतले. प्रहरे संपले, 6 वाजले, दुसरी बॅच आली. हे व्यक्तींचे नाव लिहून ठेवतो त्यांनी लगेच प्रहरे उतरवले ताळताना निघून गेले. कधी आले आणि कधी निघून गेले हे सुद्धा कळालं नाही. सांगण्याचं तात्पर्य काय? गुरुमाऊलींकडे गेलो. मग गुरुमाऊली साक्षात महाराज साक्षात येऊन गेले. 5 रुपयांनी आपण नाही केली तर त्यांची सेवा बंद होणार नाही. तुमच्या माझ्यासारखी अशी त्यांची करोडो भक्त आहे, पण तुम्हाला मला ही संधी मिळालेली थोडीशी अल्पशी सेवा आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घेण्यासाठी ही सेवा आपण त्यांच्या चरणी रुजू करत असतो. एका जणाला मागच्या सप्त्याला या सप्त्याला प्रहराचा अनुभव आला, त्याच्या मागच्या सप्त्याला महाराजांनी डायरेक्ट त्यांना हेच खाल्लेलं होतं, नैवेद्यच ग्रहण केलेला होता. त्यावेळेस तो अनुभव आला. असे शेकडो अनुभव सत्याच्या कालावधीमध्ये येत असतात. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्याला प्रत्येकाला 1 तास प्रहर सेवा येईल अशा पद्धतीने आपल्याला इथं नाव नोंदवून द्यायचे. आता नाव नोंदवावं आपण पारायणाचे नाव नोंदवून घेतोय आणि प्रहर सेवेचे नाव नोंदवून घेतोय. कारण प्रहर सेवेसाठी आपण चार्ट बनवलेला आहे, तिथे आपल्याला तो लावायचा. त्यांच्या नावानुसार त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर राहणार आहे. पण एका तासाचे प्रहर 7 दिवस ते प्रहर राहणारे बदलणार नाही. तर तुम्ही कृपया तुमच्या नावाची नोंद करून द्या. दुसरी गोष्ट तिथे ज्यांना पारायणाला बसायचं पुरुष असेल स्त्रिया असतील यांनी सुद्धा नाव नोंदवून द्या. त्या नावानुसार आपण इथे बसण्याची व्यवस्था करणार आहे. कारण काय होतं हा शहरी भाग आहे. अचानक जर 300 माणसं आले 250 माणसं आले तर आपण व्यवस्था करू शकत नाहीये. आपल्याला जर 150 नाव आले 200 नाव आले तर तेवढी बसण्याची व्यवस्था करणार आहे. फार 10-20 लोकांची जास्त व्यवस्था करू शकतो. अचानक आपण करू शकत नाहीये. तिथे आपल्याकडे एवढी मॅन पॉवर नाही. इथं लहान लेकरं असतात, मुलं असतात, वयोवृद्ध माणसं आहे. आता आपल्या काही यंग मुलांची टीम आहे, 18 ते 22 वयातल्या मुलांची टीम आहे, असातला भाग नाहीये. म्हणून आपल्याला सर्वांना अगोदर नाव देणं बंधनकारक असणार याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि 7 दिवस आपली प्रचंड अशी सेवा आणि या सप्त्यामध्ये थोडासा आपण बदल करणार आहे बरं का सेवेमध्ये, लक्षात घ्या.
गुरुमाऊलींनी मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो, तिथं बरेचसे सेवेकरी होते, त्याच्या आम्ही साक्षीदार आहे. गुरुमाऊलींनी तो रिपोर्ट एका सेवेकऱ्याकडे दिला. आपल्या सेवेचा रिपोर्ट आपण तिथं जमा करत असतो, त्याला अहवाल म्हणतो. गुरुमाऊलींनी आपल्याला काही सुधारणा करायला लावलेल्या सेवेच्या बद्दल. गुरुमाऊलींनी सांगितलेले जोपर्यंत तुमच्या केंद्रामध्ये जेवढे पारायणार्थी बसलेले तेवढे जोपर्यंत स्वामी चरित्र आणि दुर्गा सप्तशती ग्रंथ पारायण होत नाही ना, तोपर्यंत याग करू नये. गुरुमाऊलींना दिलेला आपल्याला दंड केवळ गुरुमाऊलीने सुचवलेले. आपली शाळा उत्तमच चालू आहे, पण आता गुरुमाऊली जे सुचवतात, गुरुमाऊलीला काहीतरी करून घ्यायचं असं म्हणून सांगितलेलं. त्यामुळे इथून पुढे आपल्याला आपला जो याग 10 वाजता चालू होईल त्याच्यात आपल्याला अजून बदल करायचे. जर ज्या दिवशी चंडी याग आहे ना, अगोदर एकदा चंडी यागाचं आहे ना वाचन होईल. म्हणजे अगोदर दुर्गा सप्तशती एकदा वाचलेलं आहे, आणि जे वाचणार नाही ते त्यानेच हवन करावं. कारण काय होतं, ते गणित मॅच नाही होऊ राहिले. त्या सेवेचं जे गणित आहे ना, ते मॅच नाही होऊ राहिलं. लक्षात घ्या, हे गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे. स्वामी चरित्र स्वामी अगोदर स्वामी चरित्र तासाभराचं एक स्वामी चरित्र आपल्याला 10 वाचन करायच्या. आरतीच्या वेळेसाठी आपण 10 मिनिटं थांबणार आहे, आणि लगेच परत आपल्याला स्वामी याग करायचे. ज्यांनी वाचन केलं त्यांनीच याग करा. हा हे शास्त्र संमत आहे. हे पुन्हा लक्षात घ्या बरं का, मी काय सांगतोय. ही सूचना आपल्याला ग्रुपवर टाकायची नाही किंवा टाकणार पण नाही. आपल्याला कोण काय करतं याच्याशी मतलब नाही. इथं 10 येऊ, 50 येऊ, 100 येऊ, गुरुमाऊलींच्या महाराजांच्या कृपाआशीर्वादाने ज्याला बुद्धी होती तो इथे येत असतो, त्याची सेवा रुजू करत असतो. जर आपल्याकडं एवढे महान ग्रंथ आहे, नवनाथ ग्रंथाचं वाचन होत नाही. मल्हारी सप्तशती मागच्या वेळेस फक्त एकच मल्हारी सप्तशती गुरुमाऊली त्याच्यावरून आपल्याला बोलले. गुरुमाऊली म्हणाले तर तुमच्याकडे मल्हारी यागाला कुलदेवतेच्या सेवेला जवळ 150 माणसं, आणि तुमच्याकडे फक्त पाठात्मक वाचन एकच पाठ झाला नाही. एक पाठावर वाचन याग करायचा अधिकार नाही. कमीत कमी कुठल्याही ग्रंथाचे 100 पाठ झाल्याशिवाय हवनाला परवानगी नाही या ग्रंथांचे. म्हणून आपल्याला 100 पाठ करायचे. आणि स्वामी चरित्र इथून पुढे बसताना प्रत्येकाने आपल्या सोबत आसन, त्यानंतर श्री गुरुचरित्र ग्रंथ, नित्य सेवा स्तोत्र मंत्राचं पुस्तक, आणि स्वामी चरित्र आणि दुर्गा सप्तशती एवढं घेऊनच आपण पारायणाला बसावं. आपले अध्याय संपले तर 7 अध्याय दररोज स्वामी चरित्र वाचन होणार. तुम्ही जर दिंडोरीला जर गेले, दिंडोरीतला नियम काय आहे तुम्ही मला वाटत तुम्ही ऐका. माऊलींचे आपलं पारायण सुरू झालं, संपलं का एक स्वामी चरित्र, 10:30 आरतीला परत एक स्वामी चरित्र, आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम वाचनापूर्वी परत एक स्वामी चरित्र. 3 वेळेस स्वामी चरित्र आहे, 3 वेळेस. हा मग अनुभूती नाही येते काय येते त्या लोकांना. आणि आपल्या कशा अर्धा तास पाऊण तास वाचन झालं तर एवढी पळायची जाहिरात येऊच नका. तुमच्या घरीच खायला करतात तुम्ही एवढी धावपळ, तू जाय मी येते, तू जाय मी येते. महाराजांना सांगून जातात काय ते कळत नाही. असं करू नका, घाई करू नका. स्वामी चरित्राचं कमीत कमी एक पारायण झालं पाहिजे, पण आपल्याकडून ते पारायणच होत नाहीये. स्वामी